जय जगदंब. सर्वप्रथम तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात ते सांगा. जय जगदंब. मी इथेच राहते, आंबेगाव मध्येच. माझं नाव सावित्री शरद मुळीक. मी आंबेगाव मध्ये राहते आणि तिथूनच आले, जवळच आहे. तनुताईंबद्दल तुम्हाला पहिल्यांदा कुठून कळलं? तनुताईंबद्दल तर आम्हाला म्हणजे तनुताईंना आम्ही लहानपणापासूनच ओळखतो, पण देवाचं वगैरे हे नंतर आम्हाला युट्यूब वरून कळलं. आणि माझा संचार पहिलाच येत होता, पण त्यानंतर थांबलेला. त्याच्यामुळे आम्ही कुणी सांगितलं आम्हाला की असं असं जावा तुम्ही ताईंकडे, होईल तुमचं व्यवस्थित. गुरु दीक्षा घेण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला? मी 1 वर्ष अगोदर तनुताईंकडे येत होती. त्यावेळी मला म्हणजे आल्यानंतर माझा संचार थांबलेला पूर्ण. मग ताईंनी तो रिकामा म्हणजे पूर्ण हे केला. मग त्याच्यानंतर मी 1 वर्ष पूर्ण म्हणजे 4 वर्ष मी आजारीच होते. मग त्याच्यानंतर मग इथं आल्यानंतर माझे संचार रिकामा झाला ना, त्यानंतर मग पुढं हे झालं, म्हणजे मला व्यवस्थित म्हणजे असं माझे सगळे दुखणं वगैरे सगळं पूर्ण थांबलं. त्याच्यानंतर आम्ही गुरुदीक्षेचा निर्णय घेतला. आरती सुरू झाल्यावर तुम्हाला काय जाणवलं? आरती सुरू झाल्यावर मला म्हणजे अंगातून असे एकदम असं हे मुंग्या येणे वगैरे असं चालू व्हायचं. त्यानंतर मग संचार यायचा. आरती नंतर घरातील वातावरणात काही फरक जाणवला? हो, आरतीनंतर पूर्ण माझी तब्येतच व्यवस्थित झाली ना. मग त्याच्यानंतर आम्ही म्हणजे हे कार्यक्रमाचा निर्णय घेतला. तुमच्यासाठी तनुताई कोण आहेत? गुरु, मार्गदर्शक की आईसारखा आधार? त्यांनी प्रथम म्हणजे मला मार्गदर्शन चांगलं केलं. त्याच्यानंतर त्यांनी व्यवस्थित सगळं म्हणजे काय काय आहे ते समजून सांगितलं आणि मी त्याच्यातून सावरले. त्याच्यानंतर मला आईसारखं पूर्ण त्यांनी हे केलं, म्हणजे आईच माझी. तनुताईंमुळे तुमचा देवावरील विश्वास कसा मजबूत झाला? मला संचार येत नव्हता ना, त्याच्यामुळं मग त्या ह्यांच्याकडं आल्यामुळं मला संचार यायला लागला. त्यानंतर मला देवाचं पूर्ण हे झालं. मग त्याच्यानंतर मी विश्वास बसला की हा बाबा आपल्याला देवाचंच आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ कोणता होता? मी वर्षातून 2 महिने तरी पूर्ण बेडवरतीच असायचे, म्हणजे झोपूनच. मग त्याच्यानंतर ताईंकडे आल्यानंतर म्हणजे संचार चालू झाला ना, त्यानंतर मला पूर्ण माझी तब्येत व्यवस्थित झाली. त्यामुळे आम्हाला देवावर विश्वास बसला. अडचणीत असलेल्या भक्तांना तुम्ही काय संदेश द्याल? अडचणीत असलेल्या भक्तांना आमच्याकडून नाही जमलं तरी तुम्ही माझ्या गुरुकडे जावा, हा संदेश नक्कीच देऊ आम्ही. तेव्हा तुमचं सगळं व्यवस्थित मार्गदर्शन त्या करतील. आनंदाची आरती म्हणजे काय, एका वाक्यात सांगा. आनंदाची आरती म्हणजे काय, आपण जे रास लावतो, ती रास लावल्यावर त्याच्यामध्ये देवीचं हे असतं नाव किंवा माळ वगैरे असं काहीतरी देवीचं एखादं हे लपवलेलं असतं. मग ते उचलल्यानंतर त्याला म्हणजे आनंदाची आरती म्हणतात. देवीचं नाव घेतल्यावर तुम्हाला काय जाणवतं? देवीचं नाव घेतल्यावर आम्हाला म्हणजे तिचं हे दिसतं, देवीचं रूप दिसतं डोळ्यामध्ये. असं डोळे बंद केले ना, देवीचं रूप पुढे दिसतं आम्हाला. गुरु दीक्षा का घ्यावी? आपल्या घरात व्यवस्थित पूर्ण सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी गुरुदीक्षा घ्यावी. आणि माझ्या घरात झालेलं आहे ते. माझ्या मुलाचं लग्न 1 वर्षाच्या आतमध्ये झालेलं आहे गुरुदीक्षा झाल्यानंतर. त्याला पहिली हळद मी इथं लावली, ताईंच्या इथं. त्यानंतर मग लग्न. तनुताईंची एक शिकवण सांगा. तनुताई सर्वांना म्हणजे सगळं व्यवस्थित मार्गदर्शन करतात आणि कुणालाच असं नाही की तू दुसरी तू पहिली, असं भेदभाव नसतो कुणामध्ये. सर्व भक्त सारखे.